नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन CSIR मोटरच्या टर्मिनल सिक्वेन्सची ओळख या मॉड्यूलवर आपले स्वागत आहे। या सत्रात आम्ही टर्मिनल क्रम ओळखण्यासाठी क्लॅम्प मीटरचा वापर करून आणि मीटर आणि AVO मीटर वापरून सुरू होणारे आणि चालू असलेले दोन्ही करंट मोजू। उद्दिष्टे: या प्रक्रियेच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल AC सिंगल फेज कॅपॅसिटर सुरुवात इंडक्शन रन मोटरच्या टर्मिनल्सची चाचणी करणे आणि ओळख। AC सिंगल फेज कॅपॅसिटर सुरुवात इंडक्शन रन मोटर सुरू करणे आणि चालवणे। आता आपण उपकरणे, साधने आणि उपयोग्य वस्तू पाहू। 200 mm स्क्रूड्राइवर, 20 mm combination pliers, spanners set of 6 mm to 20 mm, 150 mm flat nose pliers, electrician's knife, AC voltmeter with range 0 volt 300 volts, moving iron ammeter with the range of 0 amps to 10 amps, ohmmeter 240 volt 50 Hz 1 HP single phase capacitor start induction run motor, 240 volt 0.5 HP 50 Hz AC single phase capacitor start induction run motor, 10 meter of 2.5 square millimeter 250 volts grade, PVC multi-strand cable, 6 meters of PVC insulated stranded copper cable 3/20 and 3/0.914 mm, 5 meter 23/0.2 flexible cable, 10 amp fuse wire, 250 volt 16 amps ICDP switch। आता AC सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटारच्या टर्मिनलची चाचणी आणि ओळखण्याची प्रक्रिया पाहूया। पुढे जाण्यापूर्वी AC सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा वीज पुरवठा खंडित झाला आहे याची खात्री करा। मोटरच्या अंतिम जोड्या ओळखा आणि प्रत्येक वळणासाठी प्रतिकार मोजा। ही मूल्ये तक्ता 1 मध्ये नोंदवा। वाइंडिंग्स आणि मोटर बॉडी यांच्यातील इन्सुलेशन रेझिस्टन्सचे मूल्यांकन करा। हे मूल्य तक्ता 2 मध्ये नोंदवा। कॅपॅसिटर आणि सेंट्रीफ्युगला स्विचच्या स्थितीची तपासणी करा आणि त्यांची स्थिती तक्ता 3 मध्ये नोंदवा। सर्किट आकृतीनंतर घटक जोडा। योग्यरित्या ICDP ग्राउंडिंग स्विच आणि मोटर खूप महत्त्वाचे आहे। ICDP मध्ये मोटरच्या रेटिंगशी जुळणारी फ्यूज वायर स्थापित करा, स्विच करा। ICDP चालू करा, स्विच करा। स्टार्टर वापरून मोटर सुरू करा। सुरुवातीचा चालू प्रवाह, नियमित चालू प्रवाह नोंदवा आणि फिरण्याच्या दिशेचे निरीक्षण करा। ही निरीक्षणे तक्ता 4 मध्ये नोंदवा। आता क्लॅम्प मीटर वापरून CSIR मोटरच्या टर्मिनल सिक्वेन्सची ओळख करून देण्याची प्रक्रिया पाहूया आणि ॲमीटर आणि AVO मीटरने स्टार्टिंग करंट आणि रनिंग करंट मोजू। AC एक फेज कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन मोटरचा कनेक्ट सुरू करा आणि रन करा। टर्मिनल बॉक्स उघडा आणि टर्मिनल मार्किंग ओळखा। मेगर किंवा इन्सुलेशन टेस्टर वापरून विंडिंग टर्मिनल्स मधील कंटिन्युटी ओळखा। स्टार्टिंग आणि रनिंग विंडिंगच्या टर्मिनल्स मध्ये ओहमीटर वापरून रेझिस्टन्स मोजून
आयडेंटिफाय करत रेजिस्टन्स मूल्यांकन करून त्याचे मूल्य टेबल 1 मध्ये लिहा. सुरू होणारे आणि चालू असलेले कॅपॅसिटर ओळखा. त्याची परिस्थिती तपासा आणि तक्ता 3 मध्ये डेटा रेकॉर्ड करा. तसेच सुरू होणाऱ्या आणि चालू असलेल्या कॅपॅसिटर्सची संबंधित डेटाची तुलना आणि विश्लेषण करा. आपल्या शिक्षकाला दाखवा आणि मान्यता मिळवा. सेटरिंग फ्यूबला स्विचची स्थिती तपासा आणि ते योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करा. स्विच आणि स्टार्टर मार्फत सर्किट डायग्रामानुसार मोटरला 230 व्होल्ट AC सप्लायर कनेक्ट करा. ICDP स्विच मध्ये उचित फ्यूज साइज इन्स्टॉल करा आणि मोटरच्या रेटिंगशी ओव्हरलोड रिले सेट करा. मोटर सुरू करा. फिरण्याच्या दिशेचे निरीक्षण करा आणि फिरण्याची दिशा DOR घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने नोंदवा. विद्युत चाचणी. युनिटमध्ये प्लग इन करा आणि पॉवर ऑन करा. फेज वायरवर लॉंग टेस्टर सुरक्षितपणे क्लॅम्प करा. युनिट चालवा आणि टेस्टर जवळ ठेवा. युनिटला सुमारे 5 मिनिटे चालवा. लॉंग टेस्टर वरून पहिली विद्युत रेकॉर्डिंग घ्या आणि ती नोंदवा. लॉंग टेस्टरच्या साहाय्याने आणखी एक विद्युत रेकॉर्डिंग घ्या आणि ती नोंदवा. युनिट बंद करा. सुरक्षितपणे फेज वायर मधून लॉंग टेस्टर काढा. रिकॅप. या विषयात आपल्याला माहिती मिळाली. AC सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरच्या टर्मिनल तपासा आणि ओळखा. AC सिंगल फेज सुरू करणारा आणि चालवा स्टार्ट इंडक्शन मोटर चालवा आणि वर्तमान व्होल्टेज मोजा. मला आशा आहे की आपल्या सर्वांना क्लॅम्प मीटर वापरून CSIR मोटरचे टर्मिनल क्रम ओळखण्याची प्रक्रिया समजली असेल आणि ॲममीटर आणि मोटरचा वापर करून सर्व होणारा प्रवाह आणि चालू प्रवाह मोजणे. प्रशिक्षणार्थ्यांचे आभार. बाय.